महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नागपूरमधून। मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ बिनविरोध आलाच कसा असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांचे बंधू मामेबंधू हे बिनविरोध निवडून आले त्यावेळी त्यांनी रवी राणांचं सुद्धा कौतुक केलेलं होतं आणि त्यानंतर नाना पटोले यांनी आता थेट सवाल विचारलाय। मुख्यमंत्र्यांचा भाऊ बिनविरोध निवडून आलाच तरी कसा असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। जेव्हा ही बिनविरोध निवड झाली तेव्हा रवी राणांचं अभिनंदन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं, त्यांचं कौतुक केलं। मात्र मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ हा बिनविरोध निवडून येऊच कसा शकतो असा सवाल सुद्धा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। नाना पटोलेंच्या या प्रश्नानंतर आता भाजपकडून सुद्धा उत्तर येणं अपेक्षित आहे, मात्र भाजपनं अद्याप तरी या संदर्भात कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या भागात बरेचदा येऊन गेलेले आहेत, त्यांना हा भाग परिचित आहे। त्यामुळे इथल्या जनतेला हा विश्वास होता की फडणवीस साहेबांचं जे विकासाभिमुख कार्य आहे त्याच्यासोबत आपण उभं राहिलो तर चिखलदऱ्याचा पण सुद्धा विकास, सर्वांगीण विकास निश्चितच होईल। मुख्यमंत्र्यांचे मामाचा पोरगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोधात ते कसे आले, कसा दबाव आणला गेला। आज विड्रॉलचं लास्ट डेट आहे पण कालच ते सगळं सेटलमेंट करण्यात आलं आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात की सामबाम दंड ज्या ठिकाणी बाहुबली वृत्ती आहे त्या बाहुबली वृत्तीचा वापर केला जातो आणि धमकवून आणि प्रलोभनाने अनेक लोकांचे विड्रॉल केले गेलेले आहेत आणि सत्ता पक्षामध्ये बसलेले लोक त्याचा पूर्ण सत्तेचा दुरुपयोग करताना आपण पाहतो आहे।